हे आमचं घर तुम्हाला झाडाच्या आडुशाने दिसत नसेल, मी पुढे जाऊन दाखवतो। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे। आज 21 मे आणि आज सर्वत्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण आहे। सकाळपासून आकाशामध्ये ढग आले होते आणि 3 वाजता जोरदार पाऊस पडून गेलेला आहे। त्यामुळे सर्व माती ओली झालेली आहे आणि गवत हळूहळू उगवायला सुरुवात झालेली आहे। हिरवीगार गवते आणि गारगार हवा सुटलेली आहे। आमचे घर शेतामध्ये असल्यामुळे मी आज कॉलेजवर गाडी लावलेली आहे आणि चालत घरच्या दिशेने निघालेलो आहे, कारण सर्वत्र जोरदार पाऊस पडल्यामुळे चिखल झालेला आहे आणि चिखलामधून गाडी पुढे जात नसल्यामुळे गाडी कॉलेजवर लावलेली आहे आणि चालत घरच्या दिशेने निघालेलो आहे। मित्रांनो, ज्या प्रकारे माणसाला जोरदार ताण लागते तेव्हा माणूस पाण्याच्या शोधामध्ये तडपडतो, असेच या निसर्गाने तापलेल्या या भूमीला पावसाने गार केलेले आहे आणि भूमी पण आता समृद्ध झालेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो हा निसर्ग आणि सायंकाळी वातावरण कसे झालेले आहे। मित्रांनो, हे आहे सह्याद्री पठार आणि सायंकाळी सर्वत्र ढगांनी पठारांना वेढलेले आहे। मी तुम्हाला दाखवतो, ही आहे गाडी वाट। ही वाट आमच्या घरच्या दिशेने जाते आणि वाटेमध्ये पाणी भरलेले आहे, त्यामुळे मी गाडी कॉलेजवरच लावली आणि चालत चालत आता पुढे निघालेलो आहे। बघा मित्रांनो, हिरवीगार झाडे आणि सायंकाळचा निसर्ग बघा, हे ढग बघा आणि या सह्याद्री पठारामधून हे ढग जाताना कसे दिसत आहेत बघा। मी तुम्हाला म्हटलं होतं ना, 2 दिवस झाले पाऊस लागत आहे, त्यामुळे गवत हिरवेगार उगवायला सुरुवात झालेली आहे। बघा मित्रांनो, या हिरवेगार गवत आणि सह्याद्री पठाराच्या सर्वत्र गवत उगवायला सुरुवात झालेली आहे आणि या सायंकाळच्या निसर्गामध्ये चालायला खूप मजा येते। एका कुणीतरी मित्राने ह्या रोडने गाडी नेण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण बघा टायर या चिखलामधून फिसलत आहे, त्यामुळे पुढे जाता येणार नाही। त्यामुळे आम्ही योग्य निर्णय घेतला। बघा मित्रांनो, हा आहे ओढा। या छोट्याशा ओढ्यामध्ये पाणी येऊन गेलेले आहे आणि निसर्ग एकदम सुंदर आणि गारगार हवा सुटलेली आहे। बघा हे ढग कसे दिसत आहेत बघा मित्रांनो। या सायंकाळचा व्ह्यू बघायला खूप मजा येते। सायंकाळचे आता 5 वाजलेले आहे। मित्रांनो, पाऊस लागल्यामुळे ही हिरवीगार झाडे खिललेले आहेत आणि हसत आहेत, कारण त्यांना गारवा मिळालेला आहे आणि हे गवत एवढ्या उन्हामध्ये तडपडत होते, सुकलेले होते। पाऊस पडल्यामुळे या गवताला पण एकदम मस्त वाटत आहे आणि गवताच्या नवीन जीवनाला सुरुवात झालेली आहे। माणसाने स्वतःच्या फायद्यासाठी ही सह्याद्री पठारे जाळलीत आणि पठारे जळल्यामुळे ही झाडे, ही गवत हे सर्व काही जळून गेले होते, पण आता पाऊस पडल्यामुळे या सर्वांना पुन्हा जीवदान मिळालेले आहे आणि यांनी सर्वांनी आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केलेली आहे। बघा मित्रांनो, हे झाड बघा कशी दिसत आहे आणि या ठिकाणी एक पळसाचे झाड आहे। आपण पळसाच्या पत्रावळे करतो ते झाड या ठिकाणी आहे। मी तुम्हाला दाखवतो हे पळसाचे झाड किती मोठे आहे। पहिले आपण पळसाच्या पत्रावरती जेवण करायचो। हे आहे ते पळसाचे झाड। काही मित्रांनी हे झाड बघितले नसेल की पत्रावळे कशा बनतात, तर हे आहे पळसाचे झाड। ह्यापासून पूर्वी पत्रावळ्या बनवल्या जात होत्या। मित्रांनो, आमच्या घराकडे जाण्यासाठी पठाराच्या पायथ्यापासून वाट आहे, पण आम्ही मुद्दाम सह्याद्री पठाराच्या वरती आलेलो आहे, कारण तुम्हाला वरून खालचा व्ह्यू दाखवणार आहे। आता मी तुम्हाला दाखवतो, आमचं घर दोन्ही पठारांच्या मध्ये आहे आणि चारी बाजूचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो। हा व्ह्यू कसा आहे आणि हा निसर्ग किती सुंदर दिसत आहे बघा। सह्याद्री पठारावरून खालचा व्ह्यू कसा दिसत आहे। हे आमचं घर तुम्हाला झाडाच्या आडुशाने दिसत नसेल, मी पुढे जाऊन दाखवतो आणि हा आहे आमचा डॉगी। आम्ही दिसल्यानंतर पुढे पुढे आला। आमच्या घराच्या खाली तलाव आहे आणि तलावाच्या वरती आमची 2 घरे आहेत। आमचे एक मंदिर आहे, आमच्या चुलत्यांचं एक घर आहे आणि आमचं एक घर आहे। आम्ही सह्याद्री पठारांच्या मधोमध राहतो, त्यामुळे या निसर्गाचा अनुभव घ्यायला खूप मजा येते। आणि आता पावसाळा यायला थोडे दिवस राहिलेले आहेत। पावसाळा आल्यानंतर तुम्हाला मी इथला व्ह्यू दाखवणार आहे।
या सह्याद्री पठारावरून पडणारे पाणी, ओढ्याला आलेले पाणी आणि हा निसर्ग बघून एकदम मन खुश होतं. आता पावसाच्या सुरुवातीला काही जास्त वेळ नाही, थोड्या दिवसानं पाऊस येईल आणि सर्वत्र हिरवीगार गवते होतील. हा पाऊस पडल्यामुळे गवत उगवायला सुरुवात झालेली आहे आणि झाडे पण एकदम खुश झालेले आहेत, कारण त्यांना गारवा मिळालेला आहे. आता आम्ही असंच खाली उतरत जाणार आणि घरामध्ये पोहोचणार. मी तुम्हाला घर दाखवतो. आम्ही शेतामध्ये राहतो, त्यामुळे इथे एकदम फ्रेश आणि शुद्ध हवा आहे. शहरामध्ये राहून आपल्याला शुद्ध हवा आणि निसर्गाचा अनुभव कमी पडतो. या ठिकाणी तुम्हाला आमची घरे दिसत असतील. 2 घरे आहेत आणि एक मंदिर आहे. आणि मी गाडी झाडाखाली लावलेली आहे आणि 2 व्हीलरवरून मी बांबवडेमध्ये गेलो होतो. बघा मित्रांनो, किती सुंदर व्ह्यू आहे. आकाशामध्ये ढग आलेले आहेत आणि ढग वाऱ्याच्या दिशेने पळत आहेत. आता मी या पठारावरून खाली जाणार आणि तुम्हाला खाली असलेला व्ह्यू दाखवणार. मित्रांनो, या ठिकाणी आम्ही राहतो. ज्या ठिकाणी आम्ही राहतो तिथे एक खूप मोठे झाड आहे आणि झाडाखाली मी माझी 4 व्हीलर लावलेली आहे. कारण आता पाऊस खूप झालेला आहे, त्यामुळे आता बाहेर काही नेता येत नाही, त्यामुळे मी झाडाखाली लावलेलं आहे. बघा मित्रांनो, किती सुंदर व्ह्यू आहे आणि हे झाड किती मस्त फुललेलं आहे. बघा, हिरवीगार पाने आणि या झाडाला मोहर देखील आलेला आहे आणि सर्वत्र हिरवागार निसर्ग यायला सुरुवात झालेली आहे. आणि हा माझा मुलगा तन्मय मला बघून या पठारावरती येण्याचा प्रयत्न करत आहे. बघा मित्रांनो, हा निसर्ग बघा, हा व्ह्यू बघा आणि हा पक्ष्यांचा आवाज ऐका. किती सुंदर आवाज पक्ष्यांचा आहे. आणि तन्मय आता माझ्याजवळ पोहोचेल. पाय घसरत आहेत तरीसुद्धा तो वरती चढत यायला लागलेला आहे आणि फायनली तो माझ्याजवळ पोहोचलेला आहे. मित्रांनो, पाऊस खूप झाल्यामुळे मला आज चालत यावं लागलं आणि मी तुम्हाला चालत इथला व्ह्यू दाखवला, सह्याद्री पठारे दाखवली आणि सह्याद्री पठारामधला निसर्ग दाखवला आणि आमचे घर देखील दाखवले. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बनवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.